निघालो आहोत आता जरा लांब फिरायला. मी स्वप्नील आहे आणि निहार एक आहे, तो आता येतो थोड्या वेळातच. तर लेट्स सी, तुम्ही आमच्याबरोबर राहा. तर आम्हाला भूक तर खूप लागलेली, तर निहारने आणलेला पुलाव आणि स्वप्नीलने आणलेले हे पराठे, तर ते आम्ही खाऊन घेतले लगेच. तर आमची जी ट्रेन होती ती होती 12:903 गोल्डन टेम्पल मेल, जी बँड्रावरून 6:40ला सुटून दुसऱ्या दिवशी अंबालाला रात्री 7 वाजेपर्यंत पोचवते. काय थोड्या वेळातच आमची ट्रेन आधी सुटणार आहे. आम्ही अंबाला उद्या संध्याकाळी अंबालाला पोचणार 7च्या दरम्यान. अंबालावरून बस आहे मनालीपर्यंत. तर सुसाट हा प्रवास आमचा सुरू झाला. आम्ही मध्य प्रदेशची बॉर्डर क्रॉस करून सकाळी पोचलो कोटाला. आणि कोटाला पोचलो सकाळचे 7:40 झाले. मस्त धुकं इकडे. भेटला आम्हाला निघाला. उलटा सातपूल आहे बघा. कोण भैया? मित्रांनो आता 12:30 झालेत. आम्ही मेरठला पोचलो पण सावळीसारखी आहे थोडी ना. सकाळचे 6-7 वाजले असं वाटतं. तर मेरठला उतरून आम्ही हे खाल्ले छोले कुलचे आणि पुढचा बराच प्रवास बाकी होता, त्यामुळे थोडंसं झोपूनही घेतलं. आणि संध्याकाळी थोडंसं खाऊन घेतलं. त्यानंतर जवळपास आम्ही 26 तासानंतर आम्ही अंबाला कंड या रेल्वे स्टेशनवर पोचलो. आता पुढचा प्रवास आमचा बसनी असणार आहे. आमची 9:30 वाजता अंबालाच्या इथून बस आहे. ती सकाळी आम्हाला पोचवणार 7 वाजेपर्यंत पोचवणार आहे मनालीला. कुडकुडत्या थंडीमध्ये मस्त एक चहाचा घोट मारला आणि जवळपास 5 वाजता मी पोचलो मनालीला. आणि तिथून आम्ही टॅक्सी करून पोचलो आमच्या हॉटेलवर.